एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील माझे सहकारी छगन भुजबळजी, दादाजी भुसे, खासदार राजाभाऊ वाजे, विधिमंडळातील माझे सहकारी दिलीप बनकर, राहुल डिकले, नितीन पवार, देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, त्याचबरोबर सरोजताई अहिरे, महादेव जानकर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, हेमंत गोडसे, माजी खासदार, सर्व भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे जे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजी माजी माझे सहकारी, शासनाचा आणि महानगरपालिकेचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, माझ्या नाशिक परिसरातले, जिल्ह्यातले, शहरातले जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, एका ऐतिहासिक पवित्र अशा नाशिकच्या भूमीमध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं सावित्रीबाई फुले चौकात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम आत्ताच मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते झाला. आपण सगळेजण ह्या परिसरामध्ये आलो. एका अर्थाने तुमच्या माझ्या नाशिक शहराच्या लौकिकामध्ये आणखीन भर पडली. तो चौक सगळा अतिशय सुंदर अशा प्रकारचं लँडस्केपिंग, अतिशय चांगल्या प्रकारचा अर्धपुतळा. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजपर्यंतच्या बघण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा अर्धपुतळा कुणाचाही मी पाहिला नाही. तो आज उभायतांचा पाहायला मिळाला आहे. मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी लक्ष घातलेलं होतं. विशेषतः समीरचं मी अभिनंदन करेल, कारण समीरने त्याच्यामध्ये फार बारकाईनं लक्ष घातलेलं होतं. त्याची कामाची पद्धत आहे, ज्याच्यामध्ये तो लक्ष घालेल त्याच्यात फार बारीक सारीक गोष्टी तो त्या ठिकाणी बघतो. मी बघत होतो की मला एखादी चूक काही सापडते का, परंतु काही सापडली नाही. परत मला एकदा बघावं लागेल. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खऱ्या अर्थानं या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या भारतामध्ये सामाजिक समतेचा लढा उभारणारे आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला देखील मी वंदन करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. शिवशाही फुले आंबेडकर ह्यांचा वारसा घेऊन आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. नाशिक शहरात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक ज्यांच्या संकल्पनेतनं उभं राहिलं आहे ते आमचे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेबांचं खरोखरीच मी मनापासून अभिनंदन करतो. कारण 2 दिवसापूर्वी भुजबळ साहेबांची प्रकृती बिघडलेली होती. ते दवाखान्यात ॲडमिट होते. त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार चालू होते. कालच मी संध्याकाळी समीरशी बोललो, तरी ते आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. त्यांच्या या ध्येयनिष्ठेला मी सलाम करतो. भुजबळ साहेबांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी अशी विनंती देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना ह्या निमित्तानं करतो. मी बघत आलेलो आहे, मी पण राजकीय जीवनामध्ये 35 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता, आणि सुरुवातीपासून जे काही मंडल आयोग असेल, सर्वांना न्याय देण्याची भूमिका असेल, अशा सगळ्याच बाबतीमध्ये वेळ पडली तर पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु भुजबळ साहेब कधी मागं हटले नाही आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं पुढं काम केलं. आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आज प्रगत, पुरोगामी, समर्थ अशा प्रकारचा भारत उभा आहे. हे मी अभिमानाने सांगतोय. या क्रांतिकारी दाम्पत्यांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. हेच आपल्या राज्याचं वेगळेपण आहे, मोठेपण आहे, आणि त्यांच्या विचाराचा वसा आपल्याला समर्थपणे पुढे न्यायचा आहे. त्यामध्ये अनेक महापुरुषांची नावं तिथं घेता येतील की ज्यांनी ह्या देशाला आणि या राज्याला एक दिशा देण्याचं काम केलं. आज हे सगळं बघत असताना भुजबळ साहेबांनी इतकी विस्तृतपणे माहिती ह्या दोघांच्याबद्दल दिली, त्याच्यामुळं मी अधिक बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. पण मी एक आपल्याला सगळ्यांना जरूर सांगेन की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये
या महामानवांच्या आपल्या कृतीतून, आपल्या विचारातून महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राचा लोकमानस घडवण्याचं देखील काम केलं. यामुळं महाराष्ट्राची सामाजिक बांधणी, सामाजिक विचार हे देशातल्या इतर राज्यांच्या पेक्षा वेगळे आहेत. महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण ही वेगळी आहे, त्याला कोणी नख देखील लावू शकत नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच राज्याचं महायुतीचं सरकार प्रामाणिकपणे काम करतंय आणि यापुढे देखील काम करत राहील, हा माझा राज्यातील जनतेला शब्द आहे. एकंदरीतच मला एक गोष्ट सांगायची, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1980 पुण्यातून चालत रायगडवर ते ज्यावेळेस गेले, तिथे झाडाझुडपात हरवलेली, पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी त्यांनी मोठ्या कष्टाने शोधली आणि समाधी परिसराचं त्यांनी साफसफाई केली 1880 आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीची पूजा करून त्यांनी समाधीवर फुले वाहिली. त्यानंतर महात्मा फुल्यांनी पुण्याच्या सारसबागेच्या जवळ हिराबागेत देखील शिवसमाधीविषयी सभेचं आयोजन केलं आणि या सभेमध्ये शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार हा महात्मा फुल्यांनी सर्वात पहिल्यांदा मांडला आणि त्याला सर्वानुमते त्यावेळेस पाठिंबा देण्यात आला. हिराबागेच्या बैठकीत शिवजयंती लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. त्या सभेत जागेवरच एकूण 27 रुपये जमा झाले. त्या 27 रुपयात 3 रुपये हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी स्वतः तिथं दिलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं आणि सार्वजनिकरित्या शिवजयंती सुरू करण्याचं ऐतिहासिक काम हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलेलं आहे. हे सगळं मी काही मनाचं सांगत नाही, तर कागदपत्राच्या अभ्यासातून हे सगळं पुढं आलेलं आहे. त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी 1869 देखील मराठी भाषेतला पहिला पोवाडा रूपी शिवचरित्र लिहून प्रकाशित केलं. त्या शिवचरित्राच्या माध्यमातून देखील त्यांनी शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरामध्ये पोचवण्याचं काम केलं. हाही इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. मला एका गोष्टीचा आपल्याला आठवण करून द्यायची. देशातल्या स्त्री शिक्षणाची सुरुवात पुण्याच्या भिडेवाड्यातनं फुले दाम्पत्यांनी केली. देशातील पहिली मुलींची शाळा देशातली ही या शाळेत क्रांतिज्योतींनी मुलींच्या शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम सुरू केलं. तो फुलेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षाची होती. खूप अडथळे आले. राष्ट्रीय स्मारक करत असताना त्या सगळ्यावर मात करून आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं प्रयत्न केले. भुजबळ साहेबांचा तर माझ्याकडे सतत पाठपुरावा त्या ठिकाणी असायचा. मागच्या काही काळात या प्रश्नासाठी मंत्रालयात पण 1-2 वेळेला बैठका झाल्या. पुण्यात अनेकदा बैठका झाल्या. कसं स्मारक असावं, कशा प्रकारचं असावं, आम्ही अनेक अधिकाऱ्यांना घेऊन बसलो, अनेक आर्किटेक्ट लोकांना घेऊन बसलो आणि शेवटी एका निर्णयाप्रत आलो. ह्या ऐतिहासिक भिडेवाड्याच्या जागेवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा या नावानं शाळा सुरू करण्यात येणार आहे आणि ही शाळा पुणे महानगरपालिका चालवणार आहे. अशा प्रकारे बरेच वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न 2 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी तारीख दिलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं माझे वेगवेगळे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये भिडेवाड्याच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ देखील अवश्य घ्या. परंतु पुण्यात अतिवृष्टी झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी चर्चा करून तो कार्यक्रम पुढे ढकलला. तो आता उद्याच्याला आहे आणि उद्याच्याला त्याच्यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते आपण तो पायाभरणी कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याला आम्ही मुख्यमंत्री आम्ही सगळेजण उद्या हजर राहणार आहोत. या स्मारकाच्या निधीकरता कुठलीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं महाराष्ट्राला ह्या निमित्तानं देऊ इच्छितो. दुसरी एक आमची सगळ्यांची इच्छा आहे, मंत्रिमंडळाची इच्छा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण मला बोलले की बाबा आता 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत. स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे आणि या जनभावनेचा आवाज देण्याचं काम आम्ही अनेक वेळा केलेलं आहे आणि याकरता केंद्राकडे देखील मुख्यमंत्री आम्ही सगळेजण पाठपुरावा करणार आहोत. त्याचबरोबर इतर देखील अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
त्याचबरोबर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खानवडी गावात, पुरंदर तालुक्यामध्ये ते खानवडी गाव आहे, ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, ह्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला आणि पुरंदर तालुक्यात जे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं मूळ गाव आहे त्यांच्या जीवनकार्यांचं स्मारक ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय निवासी शाळा ही पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. काम सुरू झालं, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं CSRची अडचण आली. फियाट कंपनीने 20 कोटी रुपये दिले आणि मला सांगितलं किंवा 10 कोटी रुपये कमी पडतात. मी CM-DCMच्या कानावर घातलं की DPDCकडे पैसा आहे. ते म्हणले पैसा आहे तर देऊन टाका आणि ताबडतोब मी 10 कोटी रुपये तिथं दिलेत. राहिलेलं पण काम हे वसतिगृहाचं DPDCमधनं होईल आणि 30 कोटी रुपयाचं हे काम 840 मुलांची 6वी ते 12वीची ही शाळा 3 वर्ग अनाथ, गरीब BPL आणि पीडित पालकांचे पाल्य यांच्याकरता देखील आपण करतोय आणि हे एक चांगलं काम राज्य सरकारच्या पुढाकारातनं महायुती सरकारच्या माध्यमातून होतंय. तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जन्मगाव सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव, तिथं 193व्या जयंतीच्या निमित्तानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. आम्ही अनेकदा, भुजबळ साहेब तिथं अनेकदा आलेत, मी तिथं पालकमंत्री होतो, आम्ही अनेकदा गेलो, काही तिथं काम झालं, परंतु मुख्यमंत्र्यांनी ते सगळं बघितल्यानंतर CM साहेबांच्या लक्षात आलं की 10 एकरामध्ये एक असं काही काम तिथं करावं, कारण ते बेंगलोर मुंबई पुणे त्या रस्त्यावर आहे. तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 193व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी इथं जे स्मारक केलं जाणार आहे त्याकरता राज्य सरकारकडनं 100 कोटी रुपये खर्चून भव्य अशा प्रकारचं स्मारक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि ते काम महायुतीचं सरकार उभं करेल. अशा पद्धतीनं ह्या महापुरुषांचा, महामानवांचा एक आदर, सन्मान, पुढच्या पिढीला देखील त्यांचा आदर्श हा समजला पाहिजे, ह्याकरता हा सगळा प्रयत्न आहे. आज मी जरूर बोलत असताना मगाशी म्हणालो की बाबा मी वेगवेगळ्यांचे सत्कार चाललेले होते, त्यांना मी विचारलं, त्याच्यामध्ये अनेक जण होते, आर्किटेक्ट होते, बाकीचे मान्यवर होते आणि त्यांना फक्त एवढंच विचारलं की बाबा काम कसं झालंय, चांगलं झालंय का, कसलाही वादळ, पाऊस, वारा, भूकंप काही आलं तरी तिथं कुठं धक्का लागता कामा नये. तुम्हाला माहिती आहे की दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील माणूस फुंकून पितो आणि मधी एक घटना झाली, त्याचं काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कुणाचंही सरकार असलं तरी कुठलेही राज्यकर्ते, कुठलंही सरकार महापुरुषांचे पुतळे उभे करत असताना ते मजबूतच असावेत हाच विचार प्रत्येकाच्या मनात असतो. पण काही अतिशय कमकुवत विचाराची माणसं त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैव आहे. म्हणून त्या पद्धतीनं मी ते विचारलं. त्याच्या पाठीमागे दुसरा कुठलाही माझा दृष्टिकोन नव्हता. शेवटी जे काही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उभं राहील ते भव्य दिव्य अशा पद्धतीनंच झालं पाहिजे, राहिलं पाहिजे आणि खरोखरीच तितक्याच तोडीचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाला साजेसं अशाच पद्धतीनं माझ्या नाशिक शहराच्या महत्त्वाच्या चौकाच्या वैभवामध्ये भर घालणारं असं उत्तम अशा प्रकारचं स्मारक हे उभं केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा महानगरपालिका, भुजबळ साहेब, समीरजी आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये योगदान दिलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.